कुंभ रास हा सप्ताह आपल्या राशीला थोडे नुकसान होण्याचा असा जाणार आहे, तरी थोडे सांभाळून राहावे. एखाद्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी समजा आपल्याला जावं लागेल, तेथे आपल्या किमती वस्तू सांभाळा, कारण थोडी चोरी होण्याची शक्यता आहे. आधीच सावधगिरी बाळगलेली बरी नाही का? ओळखी व्यक्तींपासूनही थोडंसं सावधच राहा. लगेचच स्वतःची कोणतीच माहिती इतरांना देऊ नका, कारण इथेही आपण साफ फसवले जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी कोणतेही काम करताना किंवा कोठेही जाताना थोडंसं अलर्ट राहण्याची गरज आहे. आपलंच नुकसान कमी होईल. आपल्या घरातील कौटुंबिक पातळीवर जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या जोडीदाराची पूर्णपणे साथ मिळाल्यामुळे प्रत्येक जबाबदारी ही आनंदाने पार कराल आणि सोबतच आपल्या जोडीदाराशी असलेले नाते अधिकच दृढ होईल. आपल्या घरातील आजारी व्यक्तींची काळजी घेणं हे विशेष करून जास्त महत्त्वाचं आहे, कारण कधीही त्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो आपण नेहमी डॉक्टराच्या टचमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या जवळच्या मित्रमंडळीबाबत काही वाईट वार्ता कळण्याची शक्यता आहे, तरीही आपली जिथे गरज असेल तेथे पूर्णपणे सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. आपण आनंदी असाल. जे काही कामे आपण ठरविलेली होती ती पूर्ण होतील आणि त्यामुळे आपले मानसिक समाधान आपल्याला लाभेल. जर कोठे आपण आर्थिक गुंतवणूक केलेली होती तर त्यातून आपल्याला उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. येणं आपलं जास्त प्रमाणात वाढेल. जी काही कार्य करण्याची आपण विचार केलेले होते त्यामध्ये आपल्याला काहीमध्ये यश मिळेल आणि काहीमध्ये आपल्याला अपयश मिळेल. काही कार्ये ही सफल होतील आणि काही कार्ये ही असफल होतील. तरीही घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. जे कामे असफल झाली आहेत ती का झाली आहेत याचा शोध घ्या आणि त्याच्यावर काम करा. व्यावसायिक वर्गाला खूप छान आर्थिक प्रगतीचा काळ आहे. भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यातून भरपूर प्रसिद्धीही मिळेल. तुमच्या व्यवसायाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने तुम्ही त्याचा इतर शाखा काढण्याच्या विचारात पण पडाल आणि सध्या मुहूर्त पण आहे. जर असेलच मनामध्ये असा विचार तर अगदीच करून टाका, त्यामुळे तुम्हाला यशच मिळेल. नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोडासा प्रतिकूल काळ मिळेल, म्हणजे ते अगदी मन लावून प्रामाणिकपणे त्यांची कामे पूर्ण करत आहेत, पण त्यांचं कामाचं कोणीही प्रशंसा किंवा पूर्णपणे कामाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे त्यांचं थोडासा आत्मविश्वास डगमगण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे केलेलं कामाचं फळ हे मिळतच असतं. त्यासाठी थोडासा वेळ लागत असतो, परंतु जेव्हा ते इतरांना कळेल तेव्हा आपलंच कौतुक होणार आहे. त्यामुळं अजिबात तुम्ही निराश होऊ नका, घाबरू नका. आपले सहकारी वर्ग आपली नक्कीच प्रशंसा करतील आणि आपल्याला कधी ना कधी नक्कीच न्याय मिळेल. हे बदलणारच आहे असं आपल्या मनामध्ये ठेवा. आपले प्रयत्न करतच राहावा आणि जे आपण काम करतो ते करतच राहावा, कारण कधी आपलं काम फळाला येईल हे सांगता येणार नाही. तरुण वर्गाला हा काळ अगदी उत्साहाने, उल्हासाने परिपूर्ण भरलेला असा जाणार आहे. त्यांच्या मनात एखादी कल्पना असेल, एखाद्या व्यवसाय किंवा एक छोटासा बिझनेस करण्याची, तर लगेचच करा. सध्या मुहूर्त पण अगदी शोभून आलेला आहे. आपल्या भन्नाट कृतीला प्रत्यक्षात आणा, सुरुवात करा. यश हे मिळणारच आहे. महिला वर्गालाही हा काळ अगदी आनंदी असणार आहे. ज्या कोणी महिला या छोट्या घरगुती व्यवसाय करत असतील त्यांना भरभरून लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या व्यवसायात भरपूर वाढही होईल. त्यातून त्यांना भरपूर ऑर्डर्स मिळतील आणि आर्थिक प्रगती पण त्यांची भरभरून होईल. त्यांच्या व्यवसायाला लोक ओळखू लागतील आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. यातून लोक तुमची प्रशंसाच करतील आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये दुपटीने तिपटीने वाढ होईल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गालाही हा काळ थोडासा भावनिक होण्याचा असा जाणार आहे. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला आपल्याला मिळणार आहे. त्यातून आपल्याला खूप प्रसन्न वाटेल. सोबतच आपल्या जुन्या आठवणींना वाव मिळेल. जमलं तर छोट्याशा ठिकाणी आपण प्रवासाला पण जाल आपल्या फॅमिलीसोबत आणि त्यामुळे आपलं जे नातं आहे ते अजूनच घट्ट होईल, दृढ होईल आणि आपल्याला एक प्रकारचं मानसिक समाधानही मिळेल. विद्यार्थी वर्गाला नवीन चॅलेंजला सामोरं जाण्याचा असा हा काळ राहणार आहे. काही नवीन पद्धतींचा त्यांना अभ्यास करायला मिळेल आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. सोबतच अवघड असलेल्या विषयांवर पण थोडंसं लक्ष केंद्रित करा, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन सोपं जाईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील,
पण त्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतील, मग कुठे आपल्याला यश मिळेल. एकंदरीतच पाहता हा सप्ताह व्यावसायिकांना खूप प्रसिद्धीचा आणि इतरांना थोडंसं चांगला थोडासा वाईट असा मिश्रप्रमाणे जाणार आहे, तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.